सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सफल दोष जातील. ही ओवी स्वामींनी आपल्या स्वामी चरित्रात सांगितली आहे आणि आजचा अनुभव देखील असाच काही आहे. या ओवीला प्रत्यक्षात भिडवणारा हा अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. आणि आपल्या चॅनलवरती रात्री 9 वाजता लाईव्ह सेवा होते आणि त्याचबरोबर तुम्हाला देखील महाराजांची अशीच काही अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही आपला अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, मी कोकण येथील रहिवासी आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे स्वामींचे मला आलेले अनुभव सांगणार आहे. सर्वप्रथम सांगायला आनंद होईल की महाराजांच्या सेवेमध्ये मी कसा आलो, महाराजांची सेवा मी कशी करू लागलो. स्वामी भक्तांनो, माझे जेव्हा लग्न झाले त्यावेळेस माझ्या सासूरवाडीकडनं मला महाराजांचा फोटो आलेला होता, पण यांना स्वामी म्हणतात, यांची प्रचिती काय असं मला काहीच एक माहीत नव्हतं. फक्त आम्ही सकाळी देवपूजा करायची, ते पण फक्त देव धुवायचे, त्यांना अष्टगंध वगैरे लावायचा, अगरबत्ती लावायचं, एवढंच आमचं असायचं. आणि महाराजांच्या फोटोला पोसून आम्ही तेव्हा ठेवत असायचं. पण काय झालं की आम्हाला हळूहळू स्वामी सेवेविषयी माहिती होऊ लागली. आम्ही स्वामींच्या मठात जाऊ लागलो आणि स्वामींच्या आरतीला गेल्यानंतर माझं मन खूप प्रसन्न वाटायचं, मला खूप छान वाटायचं. त्यावेळेस मी ड्रिंक करत होतो. जेव्हा मी फर्स्ट टाईम महाराजांच्या मठामध्ये गेलो होतो तेव्हा स्वामींना मी बोललो की स्वामी, मला माझी ड्रिंक सोडायची आहे, तुम्ही मला मदत करा आणि माझी ड्रिंक सोडवा. जर माझी ड्रिंक सोडली ना तर मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, असं मी स्वामींना बोललो. आणि त्यानंतर काय आश्चर्य, खरंच मला ड्रिंक घेण्याची इच्छाच होत नसायची, जरी घेतली तरी मला खूप त्रास व्हायचा. त्यामुळे माझी ड्रिंक सुटली आणि मला हा पहिला स्वामींनी अनुभव दिला. त्यानंतर मी स्वामींचा कधी झालो मलाच कळालं नाही. मी गाडी चालवतो, माझ्याकडे 2 गाडी आहेत मोठ्या, एकावरती ड्रायव्हर ठेवलेला आहे, एक मी स्वतः चालवतो. माल वाहतुकीचं काम मी करतो, एका ठिकाणून दुसरी ठिकाणी माल मी नेत असतो आणि रात्रीचा शक्यतो माझा प्रवास असतो. आणि त्यामुळे मला अगोदर खूप ड्रिंकची सवय होती, पण आता मी ड्रिंक घेत नव्हते आणि रात्री मला झोप येते, त्यामुळे मला खूप भीती वाटते. पण मी काय करतो, मग महाराजांचं नामस्मरण चालू ठेवतो माझ्या आयुष्यात. मी आता जेव्हापासून मग स्वामींशी जोडला गेलो तेव्हापासून न चुकता रोज 1 माळ आणि 11 वेळेस तारक मंत्र घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. स्वामी भक्तांनो, असं आमचं छोटंसं कुटुंब पण खूप सुखी स्वामींच्या याने चाललेलं होतं. एक दिवस काय झालं, असे संध्याकाळची वेळ होती आणि मी माल घेऊन चाललेलो होतो आणि माझ्या मुलीने मला डब्बा वगैरे करून दिलेला होता. आणि त्यानंतर मग मी असंच गेलो आणि कोणीच नव्हतं. 8-9ची वेळ होती, रस्त्यावरती कोणीच नव्हतं आणि थोडासा जंगली भाग तिथे आलेला होता. आणि एक व्यक्ती असे पाठीवरती बॅग घेऊन चाललेला होता आणि त्याने जेव्हा माझी गाडीचं लाईट बघितला त्यावेळेस तो मला हात करत होता. पण मला असं वाटलं की कशाला थांबायचं, नको थांबायला. आणि त्यानंतर त्याने दोन्ही हात जोडले. त्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, आता थांबायला पाहिजे, म्हणून मी तिथे त्याला थांबवलं, त्याला गाडीमध्ये घेतलं. आणि तो खूप पिलेला होता, त्यामुळे मला वाटलं की मी याला उगाचच घेतलं. पण मी म्हटलं की स्वामी, प्रत्येकांच्या रूपामध्ये तुम्हीच आहात, प्रत्येकामध्ये तुम्हीच आहात, याच्यात देखील तुम्हीच आहात, असं मी स्वामींना बोललो. आणि त्यानंतर मग मी त्याला जेवायला वगैरे दिलं, पाणी दिलं, सर्व काही झालं. त्याने मला 10 रुपये दिले, त्याला जिथे जायचं होतं तिथे मी त्याला सोडून दिलं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, पहाटेची 3 वाजले होते. मी म्हणजे रात्रभर गाडी चालवतो, पण रात्रभर मी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो, नाहीतर मोबाईलवरती मोठ्या आवाजामध्ये स्वामींचे अनुभव लावून देतो आणि ते ऐकत मी चालत असतो.
असा मी रोज प्रवास करतो, बाकीचं काहीच करत नाही. आणि त्यामुळे स्वामी मला घेऊन जातात. कधी-कधी अक्षरशः असं होतं की मला झोप देखील लागून जाते, पण मला जिथे जायचं आहे त्या ठिकाणी मी आपोआप सकाळी बघितलं तर पोहोचलेलो असतो. हे देखील चमत्कार महाराज करून घेतात, कारण स्वामीच प्रत्यक्षात येऊन गाडी चालवतात असं वाटतं. कारण मला काही कळतच नाही की इथे आपण कसं पोहोचलो, मी कधी झोपलो हे देखील मला कळत नाही. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की मी काय केलं मग नंतर माझी जी मुलगी आहे तिला सांगितलं की आपल्याला आज जायचं आहे. आम्ही दोघंही त्या दिवशी जाणार होतो, पण अचानकच काय झालं की माझे जे मेवणे आहे ते म्हटले की तुम्हाला आज यावं लागेल. तर मी म्हटलं पण मला वेळ नाही, कारण ती गाडी मला तिकडे न्यायचीच होती आणि दिवसभर मग मी खूप दमलो होतो आणि त्यामुळे थकल्यामुळे माझा आराम काहीच झालेला नव्हतं. रात्री 9 वाजता मला निघायचं होतं. मुलीला मग आता मी कॅन्सल केलं की नको, म्हटलं रात्रीची वेळ आहे. तर मग मी एकटाच निघालो आणि एकटा जवळपास रात्रीचे 3 वाजले होते स्वामी भक्तांनो. आणि अचानकच काय झालं की अचानक इतका सुगंध मला वास येऊ लागला, चंदनाचा सुगंध दरवळू लागला. हा कुठून येत आहे? रस्त्याच्या कडेने तर कुठे घरही नाही, काहीच नाही, एकदम सुनसान जागा आहे. इथून कुठे वास येत आहे आणि गाडीमध्येच हा वास कसा येत आहे हे मला वाटलं. काय झालं की माझ्या मनामध्ये आलं होतं की मी एवढं स्वामींचं नाव घेतो, एवढं स्वामींचं करतो, पण स्वामी ते ऐकत असतील का, हे त्याच्या अगोदर 5 मिनिट अगोदर माझ्या मनात आलं. आणि त्यानंतर मला हा चंदनाचा वास येऊ लागला. त्यावेळेस मला कळालं की हे महाराजांनी प्रचिती दिली आहे, की महाराजांनी सांगितलं आहे की मी इथेच आहे आणि तुझी सर्व सेवा मी बघत आहे, तुझं सर्व काही ऐकत आहे, तू जे काही श्री स्वामी समर्थ म्हणत आहे ते मीच तुझ्या मुखातून वधून घेत आहे आणि मी ते ऐकत देखील आहे. हे स्वामींनी मला दाखवून दिलं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, माझ्या मुलीसाठी मला खूप छान स्थळ येत होते, पण माझी परिस्थिती एवढी नसल्यामुळे मी हे लग्न कसं करणार हा खूप मोठे प्रश्न माझ्यापुढे होते. आणि मग मी स्वामींनाच साकडं घातलं, तिच्यासाठी जो योग्य स्थळ असेल आणि जिथे जमणार असेल ते स्थळ येऊ द्या आणि माझी जेवढी ऐपत आहे त्याच ऐपतीनुसार माझं मुलीचं लग्न होऊ द्या असं स्वामींना म्हटलं. त्यासाठी माझी पत्नी खूप सेवा स्वामींची करत होती. आणि मग काय झालं स्वामी भक्तांनो, अचानकच एक असंच छान स्थळ आलं. सर्व काही व्यवस्थित घरी होतं, पण त्यांचे जे वडील होते ते थोडेसे भोळसर होते, त्यामुळे काय करावं काहीच कळत नव्हतं, कुठला हे करावं. पण मुलगा खूप छान होता, निर्व्यसनी होता, सर्व काही चौकशी केली होती, आता महाराजांना विनंती केली होती. आणि विशेष म्हणजे ते म्हटले की आम्हाला हुंडा वगैरे काहीच नको, आम्हाला फक्त लग्न तुम्ही करून द्या असं म्हटले. तर मग मी काय केलं, महाराजांपुढे चिठ्ठ्या बनवल्या, ज्याप्रमाणे बाळाप्पा महाराज करत होते त्याप्रमाणे मी केलं. 2 चिठ्ठ्या बनवल्या की मुलगी ते देऊ की नको, कारण मला पुढचं काहीच माहीत नाही, जे काही माहीत आहे ते तुम्हालाच माहीत आहे. त्याच्यासाठी जर चांगलं असेल तर हो म्हणा, नसेल चांगलं तर नाही म्हणा असं मी स्वामींना विनंती केली आणि त्याच्यामध्ये होकार आला. त्यामुळे पूर्ण विश्वासाने महाराजांवरती पूर्ण विश्वास ठेवून मी लग्न माझ्या मुलीचं करून दिलं. आणि विशेष म्हणजे जेवढे माझ्याकडे पैसे होते तेवढ्या पैशामध्ये बरोबर माझं ते लग्न झालं. मला कुणाकडून 1 रुपयासुद्धा घेण्याची गरज पडली नाही, फक्त ते स्वामींच्या कृपेमुळे मुलीचं लग्न झालं. स्वामींवरती पूर्ण विश्वास होता. पण थोड्या दिवसात काय झालं की माझे जे मुलगीचं जे सासरे होते ते तिला म्हणजे त्रास द्यायचे, खूप बोलायचे, हे करायचे. अगोदर मला वाटलं की महाराज हे असं कसं झालं, तुम्ही तर होकार दिलं तर सर्व काही व्यवस्थित होतं. आणि कसं कदाचित महाराज त्यावेळेस माझी परीक्षा बघत होते की याचा माझ्यावरती खरंच विश्वास आहे का, हा माझ्यावरती विश्वास ठेवून याने निर्णय घेतला, पण हा माझ्यावरती शंका घेतो का. आणि तीच मोठी चूक मी केली, महाराजांवरती शंका घेतली. आणि महाराजांना मी बोललो की हे असं झालं. त्यामुळे माझ्या पत्नीचे आणि माझे देखील थोडेसे वाद होऊ लागले होते, घरामध्ये चिडचिडपणा वाढला होता की असं होत आहे. म्हणून मी महाराजांना बोलायचो तर तिला खूप राग यायचं की महाराजांना बोलायचं. ती म्हटली की तुम्ही असं बोलताना तर मी पण आता स्वामी सेवा करणार नाही. तर मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर मी गाडीवरती गेलो, पुन्हा तिचा मला कॉल आला आणि आमचे पुन्हा बोलता पुन्हा आमचं भांडण झालं. भांडण झाल्याबरोबर ती म्हटली आता तुम्ही असं म्हणताय ना तर मी खरंच सेवा करणार नाही. तर तिला मी म्हटलं की तू ती स्वामींची मूर्ती वगैरे सर्व काही विहिरीमध्ये टाकून दे.
असं मी बोलता बोलता तिला बोलून गेलो. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की पुढच्या क्षणामध्ये 5-10 मिनटामध्ये माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे मला काही झालं नाही, पण गाडीचं नुकसान झालं. त्यावेळेस मला खूप भीती वाटली. मी कारण महाराजांना असं बोललो की त्यांना विहिरीत टाकून दे, कदाचित महाराजांनी त्याची शिक्षा ही मला दिली असं माझ्या मनामध्ये आलं. आणि मग मी स्वामींची माफी वगैरे मागितली. त्यानंतर पत्नीलाही फोन करून बोललो की असं आपण बोलायला नव्हतं पाहिजे, असं करायला नव्हतं पाहिजे, मला माफ कर. पत्नीचीही हे केलं, कदाचित ती महाराजांना काहीतरी बोलत असेल महाराजांनी, त्याच्यामुळे माझे डोळे उघडवलेले असतील, असं देखील असू शकतं. महाराजांचं कोणीच काही हे करू शकत नाही, कारण महाराज हे प्रत्येक आपल्या याच्यामध्ये ऐकत असतात की आपण काय बोलतो, काय करतो, कसा विचार करतो, कसे हे करतो, सर्व काही महाराज असतात. कारण महाराज दुसरीकडे कुठे नसून आपल्यामध्येच आहेत. काय झालं स्वामी भक्तांना, माझ्या मुलीच्या लग्नानंतर आम्ही अक्कलकोटला जायचं ठरवलं होतं, पण काही योग येत नव्हता. पण आत्ता 2024 साली आम्हाला अक्कलकोट जाण्याचा योग आला. मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा आम्ही 3 जण अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. आम्ही आमचीच गाडी घेतली. घरचे सर्वजण म्हणत होते एवढी गाडी घेऊ नका, एवढी मोठी गाडी घेऊन कशाला जाता तुम्ही, बसनी जा असं म्हणत होते. पण मी म्हटलं आपली स्वतःची गाडी असल्यानंतर कुठे थांबवता येते, काही करता येतं, बसमध्ये कुठेच थांबत नाही म्हटलं आपल्या गाडीनेच आपण जाऊया. मग आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही आमच्या गाडीने गेलो. आणि जातानाच आमची गाडी ही पंक्चर झाली. आता माझी पत्नी म्हणे की गाडी पंक्चर झाली कसं होणार, पण त्याच्यामुळे आम्हाला 1-1.5 तास आमचा वेळ गेला. त्यानंतर आमच्याकडे माझ्या पत्नीने आता आमचं हे करण्यासाठी, आवरण्यासाठी सर्व साहित्य घेतलं होतं. त्याच्यामध्ये आरसा देखील होता आणि तो आरसा देखील अचानकच गाडी आदळून तो फुटला, आरसाही फुटला. माझी पत्नीच्या मनात आलं की खूप अपशकुन घडत आहे, काही घडणार तर नाही ना. तर मी म्हटलं हे बघ आपण परब्रह्माकडे चाललेलो आहे, त्यामुळे मनामध्ये असं काहीच आणू नको, आणि जरी झालं तरी महाराज आहे, आपल्याला बघून घेतील, असं मी स्वामींना असं बोललो. आणि आमचं नामस्मरण चालूच होतं. असं बोलणार तेवढ्यात काय झालं स्वामी भक्तांनो, पुढून एक गाडी आली आणि त्या माणसाने नीट व्यवस्थित बघितलंच नाही, तो डायरेक्ट आमच्या याच्यावरती गाडीवरती आला. खूप समोरासमोर जोराची धडक झाली, कारण माझी गाडी ही फास्ट होती कंट्रोल करण्यापर्यंत. तोपर्यंत तो डायरेक्टच आल्यामुळे मी काहीच करू शकलो नाही. आणि त्यामध्ये आमची गाडी ही पलटी झाल्यानंतर माझ्या मुलाला हे खूप लागलं, माझी पत्नीही तिलाही खूप लागलं, मला काहीच झालं नव्हतं. आणि मग मला खूप हे वाटलं की महाराजांकडे चाललो ना, असं कसं झालं, काय करावं तेच कळत नव्हतं. मग तिथेल सर्व जणांनी आम्हाला हॉस्पिटलला घेऊन गेले आणि जो व्यक्तीने हे केलं त्यालाही तिथेच थांबून धरलं. त्यानंतर मग सर्व काही पोलीस वगैरे आले, सर्व हे झालं. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझी पत्नीचं म्हणजे फ्रॅक्चर वगैरे काही झालं नव्हतं, पण रक्तस्राव हा खूप झाला होता. मुलगाही व्यवस्थित होता, त्याला पट्टी वगैरे सर्व काही करून आणलं. आणि मग मी म्हटलं की मग माझ्या मेहुण्याला मी बोलवून घेतलं आणि माझ्या पत्नीने त्यांना मी घरी पाठवून दिलं, तुम्ही घरी जा. माझी पत्नी खूप रडत होती, आपण महाराजांच्या दर्शनासाठी महाराजांकडे चाललो होतो आणि आपल्यावरती काय झालं, असं खूप वाईट वाटत होतं की महाराज हे कसं तुम्ही केलं. आणि त्यानंतर पण मी म्हटलं की महाराज अगोदर आपल्याला संकेत देत होते, महाराज सांगत होते की आपण त्यांचं ऐकलं नाही, त्यामुळे आपल्यासोबत असं घडलं, हेही मनामध्ये माझ्या येत होतं. कारण महाराज अगोदरच सांगत होते तुम्ही जाऊ नका म्हणून. आणि मग त्या गाडीवाल्याने सांगितलं की मी पैसे द्यायला तयार आहे, तुमचं जेवढं नुकसान झालं त्याने तेवढे पैसे दिले. आणि तो मग तिथून निघून गेला. गाडीचं काम जे होतं ते काम वगैरे केलं आणि मी देखील मग घरी आलो. आम्ही अक्कलकोटला गेलोच नाही. मनामध्ये कुठेतरी असं झाल्यानंतर आपल्या अविश्वास महाराजांवरती उत्पन्न होतो, तसाच माझाही झाला. मी महाराजांवरती शंका घेऊ लागलो की महाराज तुम्ही असताना असं जर घडत असेल तर तुम्ही नसताना कसं घडणार आहे, कसं हे घडलं, असं घडायला नको होतं. त्यानंतर त्या रात्री मला स्वप्न पडलं. त्या रात्री मला असं स्वप्न पडलं की आम्ही सर्वजण, आमची जी फॅमिली आहे ती सर्वजण कुठेतरी फिरायला चाललेलो होतो. आमच्या गाडीचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आणि आम्ही सर्वजण जागेवरती गेलो. ते दृश्य मला दिसत होतं. मी फक्त एकटा होतो, माझे जे घरचे जे होते ते सर्वजणी जागेवरती गेले, कोणी जिवंत नव्हतं, सर्वजण गेले, मी एकटाच होतो आणि मी खूप तिथे रडत होतो. असे स्वप्न मला पडलं. या स्वप्नाचा अर्थ मला कळत नव्हता. जे काही मठातले दादा होते त्यांना विचारलं की याचा अर्थ काय आहे. दादांनी सांगितलं की अहो तुमच्यावरती खूप मोठं संकट होतं, काळ वेळ दोन्ही तुमचे घरावरती आलेलं होतं, पण महाराजांच्या कृपेने ते वाचलं गेलं. ते थोडंसं खरसटल्यावरती गेलं, कारण
कारण महाराजांनी ते त्यांच्यावरती घेतलं आहे. असं ज्यावेळेस म्हटले त्यावेळेस पुन्हा रडू यायला लागलं. महाराज तुमची किती करुणा आहे, किती कृपाळू आहात. मी तुमच्यावरती शक घेतला, मी तुमच्यावरती अविश्वास दाखवला, या पामराला माफ करा अशी स्वामींकडे मी खूप प्रार्थना करू लागलो. आणि त्यानंतर हळूहळू माझी सेवा आणखी वाढू लागली. आता मी जे काही करतो ते खूप मनापासून करतो. महाराजांना काहीच मागत नाही. निस्वार्थ भावनेने स्वामी माझ्याकडून सेवा करून घेतात आणि स्वामींच्या कृपेने खूप व्यवस्थित घरी चाललेला आहे. माझा जो मुलगा आहे तो देखील गव्हर्नमेंट कॉलेजला आता लागलेला आहे. तो देखील स्वामींच्या कृपेने त्याचा नंबर लागलेला आहे. खूप प्रयत्न करून त्याने कष्टही खूप केले, अभ्यासही खूप केला. त्याच्या कष्टाला, अभ्यासाला महाराजांनी खूप छान फळ दिलं. याचा खूप आनंद आम्हाला वाटत आहे. स्वामी भक्तांनो, खूप महाराजांची अंतःकरणापासून सेवा करा. सेवा केल्यानंतर महाराज तुम्हाला देखील तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करतील, हीच स्वामींचरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे दादांचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.